भारतीय ग्रंथांमध्ये सर्वांचा मुकुटमणी ग्रंथ कोणता असेल तर ते भगवद्गीता होय। या प्राचीन ग्रंथाने जीवन कसे जगावे हे सांगितलेले आहे। अर्जुन या ग्रंथाचा नायक असून श्रीकृष्ण या ग्रंथाचे महानायक आहेत। आपल्या प्रिय मित्र अर्जुनाला त्याच्या जीवनातील अडचणी सोडविण्यासाठी सांगितलेले जीवनावश्यक तत्वज्ञान म्हणजे गीता होय। मानवी जीवनात उत्पन्न होणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे या ग्रंथात मिळतात। अर्जुनाने जेव्हा माझ्यासमोर माझे भाऊ, काका, मामा, गुरु आहेत, मी युद्ध कसा करू असा प्रश्न केला, तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली। यात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश आहे। युद्धाच्या वेळी अर्जुनाला मोह झाला होता आणि श्रीकृष्णाने गीता सांगून त्याच्या मोहाचा विनाश केला। या ग्रंथापासून अनेक महापुरुषांनी प्रेरणा घेतलेली आहे। महात्मा गांधीजी, स्वामी विवेकानंद, पंडित जवाहरलाल नेहरू, सुनीता विल्यम्स, ॲनी बेझंट अशा अनेक प्रसिद्ध व्यक्तींवर भगवद्गीतेचा प्रभाव पडलेला आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये भगवद्गीतेमधील 70 प्रेरणादायी, अमूल्य आणि जीवन बदलणारे विचार बघणार आहोत। हे विचार जीवन कसे जगावे, मनावर नियंत्रण कसे ठेवावे हे शिकवतील। त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। जे आपल्या मनावर नियंत्रण ठेवत नाहीत त्यांचे मन त्यांचा सर्वात मोठा शत्रू आहे। काम, क्रोध आणि लोभ हे नरकाचे 3 द्वार आहेत। ते आत्म्याचा नाश करणारे, अर्थात त्याला अधोगतीला नेणारे आहेत। म्हणून त्या तिन्हीचा त्याग करावा। जे व्हायचे आहे ते होणारच आणि जे व्हायचे नाही ते कधीच होणार नाही असा निश्चय ज्यांच्या बुद्धीमध्ये असतो त्यांना चिंता सतावत नाही। मी करतो अशी भावना उत्पन्न होते, यालाच अहंकार म्हणतात। जीवन ना भविष्यामध्ये आहे ना भूतकाळात आहे, जीवन फक्त या क्षणात आहे। उत्पन्न होणारी प्रत्येक वस्तू स्वतःच नष्ट होते। जी वस्तू उत्पन्न होत नाही ती कधीच नष्ट होत नाही। आत्मा अजरामर आहे, शरीर नश्वर आहे। ज्याच्यासाठी सुख, दुःख, मान, अपमान समान आहेत तो सिद्ध पुरुष आहे। मन अत्यंत चंचल असते, त्याच्यावर नियंत्रण करणे कठीण आहे, परंतु अभ्यासाने, सरावाने त्याच्यावर नियंत्रण केले जाऊ शकते। सम्मानित व्यक्तीसाठी अपमान मृत्यूपेक्षाही वाईट असते। ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू निश्चित असतो, त्यामुळे जे होणारच आहे त्यावर शोक करू नका। मनुष्याला परिणामाची चिंता न करता लोभ, लालच आणि निस्वार्थ व निष्पक्ष होऊन आपल्या कर्तव्याचे पालन करायला पाहिजे। मनुष्याने आपल्या कर्माच्या परिणामाने प्राप्त होणारा विजय आणि पराजय, लाभ किंवा नुकसान, प्रसन्नता किंवा दुःख इत्यादी गोष्टींविषयी विचार करून चिंतेने ग्रस्त व्हायला नाही पाहिजे। मनुष्याला आपल्या धर्मानुसार कर्म करायला पाहिजे। जसे विद्यार्थ्यांचा धर्म आहे विद्या प्राप्त करणे, सैनिकाचा धर्म आहे देशाची रक्षा करणे। ज्या मानवाचे जे कर्तव्य आहे त्याला ते कर्तव्य पूर्ण करायला पाहिजे। वेळेआधी आणि नशिबापेक्षा अधिक कोणालाच काहीच मिळत नाही। श्रेष्ठ पुरुषाला नेहमी आपल्या पद आणि श्रेष्ठत्वानुसार कार्य करायला पाहिजे, कारण श्रेष्ठ पुरुष जसा व्यवहार करतो त्याच आदर्शानुसार सामान्य पुरुष व्यवहार करतात। जो सर्व इच्छेचा त्याग करतो आणि मी व माझा या लोभाच्या भावनेपासून मुक्त होतो त्यालाच शांती प्राप्त होते। तुमचे काय गेले ज्यामुळे तुम्ही रडत आहात? तुम्ही काय आणले होते जे तुम्ही गमावले? तुम्ही काय निर्माण केले होते जे नष्ट झाले? तुम्ही जे घेतले ते इथूनच घेतले, जे दिले ते येथेच दिले। जे आज तुमचे आहे ते उद्या दुसऱ्याचे होईल, कारण परिवर्तनच जगाचा नियम आहे। पृथ्वीवर ज्या प्रकारे ऋतूंमध्ये बदल होत राहतात त्याच प्रकारे जीवनात सुखदुःख येतात आणि जातात। तू का व्यर्थ चिंता करतो? तू का घाबरतो? कोण तुला मारू शकतो? आत्मा ना जन्म घेते ना कोणी तिला मारू शकतो। हे जीवनाचे अंतिम सत्य आहे। आत्म्याला शस्त्र कापू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही, हवा सुकवू शकत नाही। सज्जन पुरुषांच्या कल्याणासाठी आणि दुष्कर्मियांच्या विनाशासाठी युगायुगांपासून प्रत्येक युगात मी जन्म घेतला आहे। मनुष्य आपल्या विश्वासाने निर्मित होतो। जसा तो विश्वास करतो तसाच तो बनतो। हे पार्थ, ढोंग,
घमंड, अभिमान, राग, कठोरपणा आणि अज्ञान ही सर्व आसुरी संपत्ती घेऊन जन्मलेल्या पुरुषांची लक्षणे आहेत. या जगात मनुष्य समुदाय दोनच प्रकारचे आहेत, एक देवी प्रकृतीचे आणि दुसरे आसुरी प्रकृतीचे. आसुरी स्वभावाचे लोक प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्हीही जाणत नाहीत. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी अंतर्बाह्य शुद्धी असत नाही, उत्तम आचरण असत नाही आणि सत्य भाषणही असत नाही. ज्याप्रमाणे माणूस जुनी वस्त्रे टाकून देऊन दुसरी नवीन वस्त्रे धारण करतो, त्याच प्रकारे जीवात्मा जुने शरीर टाकून दुसरे नवीन शरीर धारण करतो. जो जन्म घेतो त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि ज्याचा मृत्यू झाला आहे त्याचा जन्म निश्चित आहे. म्हणून अपरिहार्य शोक करणे उचित नाही. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, जय, पराजय, लाभ, हानी आणि सुखदुःखाला समान मानून युद्ध कर. असे केले म्हणजे तुला कोणतेच पाप लागणार नाही. हे धनंजया, तू आसक्ती सोडून तसेच सिद्धी आणि असिद्धीमध्ये समान भाव ठेवून योगात स्थिर होऊन कर्तव्य कर्म कर. यालाच समतत्व योग म्हटले आहे. दुःखदायक प्रसंगी ज्याच्या मनाला खेद वाटत नाही, सुखाच्या प्राप्तीविषयी ज्याला मुळीच इच्छा नाही, तसेच ज्याच्या आवडीनिवडी, भय व क्रोध नाहीसे झाले आहेत, असा मुनी स्थिर बुद्धी म्हटला जातो. कासव ज्याप्रमाणे सर्व बाजूंनी आपले अवयव इच्छेप्रमाणे आत ओढून घेतो, त्याचप्रमाणे जेव्हा पुरुष इंद्रियाच्या विषयांपासून आपल्या इंद्रियांना सर्व प्रकारे आवरून घेतो, तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजा. ज्याप्रमाणे पाण्यात चालणाऱ्या नौकेला वारा आपल्या दिशेला वाहून नेतो, तसेच विषय सुखात राहणाऱ्या इंद्रिया विवेकी पुरुषाच्या बुद्धीला सुद्धा जबरदस्तीने हिरावून घेतात. ज्याप्रमाणे निरनिराळ्या नद्यांचे पाणी स्थिर असलेल्या समुद्राला विचलित न करता त्यात सामावून जाते, त्याचप्रमाणे सर्व भोग स्थितप्रज्ञ पुरुषांमध्ये कोणत्याही प्रकारे विकार उत्पन्न न करता त्यात सामावून जातात. त्यालाच परमशांती प्राप्त होते. निसंशयपणे कोणीही मनुष्य कोणत्याही वेळी क्षणभर सुद्धा कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. कारण सर्व मनुष्य समुदाय प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या गुणांमुळे पराधीन असल्यामुळे कर्म करायला भाग पाडला जातो. जो मनुष्य मनाने इंद्रियांना ताब्यात ठेवून आसक्त न होता सर्व इंद्रियांच्या द्वारा कर्मयोगाचे आचरण करतो, तोच श्रेष्ठ होय. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. हे भारता, जेव्हा जेव्हा धर्माचा नाश आणि अधर्माची वाढ होत असते, तेव्हा तेव्हा मी आपले नित्य देहरूप रचतो, म्हणजे आकार घेऊन लोकांसमोर प्रगट होतो, अवतार घेतो. माझ्या एकांत भक्ताच्या उद्धारासाठी, दुष्टांचा विनाश आणि धर्माची उत्तम प्रकारे स्थापना करण्यासाठी मी युगयुगात प्रकट होतो. कर्मफलाची मला इच्छा नाही, त्यामुळे कर्माचे मला बंधन होत नाही. अशा प्रकारे जो मला तत्वतः जाणतो, त्याला सुद्धा कर्माचे बंधन होत नाही. हे अर्जुना, ज्याप्रमाणे पेटलेला अग्नी इंधनाची राख करतो, त्याचप्रमाणे ज्ञानरूपी अग्नी सर्व कर्माची राख रांगोळी करतो. कर्म करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. त्यामुळे फळाची चिंता न करता आपण सर्वांनी कर्म केले पाहिजे. कर्म करा, फळांची अपेक्षा करू नका. ज्या जीवात्म्याने आपले मन पूर्णपणे जिंकले आहे, त्या जीवात्म्याचा मन मित्र आहे. आणि ज्यांनी मन जिंकले नाही, त्याचे मन शत्रूसारखे दिसणाऱ्या विषय भोगांमध्ये रमलेले असतात. हे अर्जुना, सृष्टीत इच्छा आणि द्वेष यामुळे उत्पन्न झालेल्या सुख दुःख रूप द्वंद्वाच्या मोहाने सर्व प्राणी अत्यंत अज्ञानाला प्राप्त होतात. ज्याप्रमाणे एकच सूर्य या संपूर्ण ब्रह्मांडाला प्रकाशित करतो, त्याचप्रमाणे एकच आत्मा संपूर्ण शरीराला प्रकाशित करतो. निद्रा, भय, चिंता, दुःख, घमंड इत्यादी दोष राहतीलच, ते दूर होणारच नाहीत असे मानणारा व्यक्ती भित्रा असतो. मी फक्त ईश्वराचा आहे आणि ईश्वर माझा आहे, केवळ असे मानल्याने ईश्वराशी आपला संबंध जोडला जातो. नेहमी आसक्तीपासूनच कामना, इच्छेचा जन्म होतो. जो व्यक्ती शंका करतो
त्याला कधीच सुख प्राप्त होत नाही. जे वास्तविक नाही त्याला कधीच घाबरू नका. बुद्धिमान व्यक्ती ईश्वराशिवाय इतर कोणावरही अवलंबून राहत नाही. तुम्ही त्या गोष्टींवर शोक करता ज्या गोष्टी शोक करण्याच्या लायकीच्याच नाहीत. एक बुद्धिमान व्यक्ती जिवंत किंवा मृत व्यक्तीसाठी शोक करत नाही. जेव्हा व्यक्ती आपल्या कामातून आनंद प्राप्त करतो तेव्हा तो परिपूर्ण असतो. मानवाने आपल्या कर्तव्याचे पालन करताना मानव कल्याणाला प्राथमिकता द्यायला पाहिजे. मनुष्याचे मन इंद्रियांच्या चक्रव्यूहामुळे भ्रमामध्ये राहते. ते वासना, लोभ, आळस यासारख्या वाईट सवयींनी ग्रसित होते. त्यामुळे मनुष्याला आपल्या मनावर आणि आत्म्यावर पूर्णपणे नियंत्रण असायला पाहिजे. जो व्यक्ती ज्या प्रकारे ईश्वराला स्मरण करतो त्यानुसार ईश्वर त्या व्यक्तीला फळ देतो. कंसने श्रीकृष्णाला नेहमी मृत्यूसाठी स्मरण केले, त्यामुळे श्रीकृष्णाने कंसला मृत्यू प्रदान केली. त्यामुळे परमात्म्याला त्याच रूपात स्मरण करायला पाहिजे ज्या रूपात मानवाला ते पाहिजे. क्रोधाने मनुष्याचा विवेक मरतो, त्यामुळे त्याची स्मृती भ्रमित होते. स्मृती भ्रमित झाल्याने मनुष्याची बुद्धी नष्ट होते आणि बुद्धीचा नाश झाल्याने मनुष्य स्वतःच आपला नाश करतो. जर तुझा युद्धभूमीवर मृत्यू झाला तर तुला स्वर्ग मिळेल आणि विजय झाला तर तू धरतीचे सुख भोगशील. त्यामुळे उठ हे कोणत्या आणि निश्चय करून युद्ध कर. ज्यापासून कोणालाही कष्ट होत नाही, जो इतर कोणापासूनही विचलित होत नाही, जो सुखात, दुखात, भय आणि चिंतेत समान राहतो, तो मला अत्यंत प्रिय आहे. सर्व धर्मांना सोडून मला शरण या. मी तुम्हाला सर्व पापांपासून मुक्त करेन, यात काही शंका नाही. प्रबुद्ध व्यक्तीसाठी कचऱ्याचा ढीग, दगड आणि सोने सर्व समान आहे. समबुद्धी असणारे पुरुष पाप व पुण्य या दोन्हीचा याच जगात त्याग करतो, अर्थात त्यापासून मुक्त असतो. म्हणून तू समत्व रूप योगाला चिकटून राहा, कारण हाच कर्मबंधनातून कायमचे सुटण्याचा उपाय आहे. विषयाचे निरंतर चिंतन करणाऱ्या पुरुषांची त्या विषयात आसक्ती निर्माण होते. आसक्तीमुळे त्या विषयाबद्दल कामना उत्पन्न होतात आणि कामना पूर्ण झाल्या नाही की क्रोध येतो. कर्मानुष्ठान केल्याशिवाय पुरुषाला निष्कर्म रूपी ज्ञान प्राप्त होत नाही आणि फक्त कर्माचा त्याग केल्याने सिद्धी प्राप्त होत नाही. जो पुरुष कर्मामध्ये अकर्म आणि अकर्मामध्ये कर्म पाहिल तो मनुष्यांमध्ये बुद्धिमान होय आणि तोच योगी सर्व कर्म करणार आहे. हे अर्जुना, मी पाण्यातील रस आहे, चंद्र सूर्याचा प्रकाश आहे, सर्व वेदातील ओंकार, आकाशातील शब्द आणि पुरुषातील पुरुषोत्तम मीच आहे. मी पृथ्वीचा पवित्र गंध आणि अग्नीमधले तेज आहे. तसेच सर्व भूतांची जीवनशक्ती आहे आणि सर्व तपस्वियांचा तप मीच आहे. मित्रांनो, भगवद्गीतेमधील हे विचार तुम्हाला मार्गदर्शक ठरतील. तुम्ही सर्वांनी भगवद्गीता एकदा तरी वाचायला हवी. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा आणि गीतेमधील हे विचार सर्वांसोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी स्टे इन्स्पायर्ड मराठीला सबस्क्राईब करा. स्टे मोटिवेटेड, स्टे इन्स्पायर्ड.